बुलेटिनच्या सुरुवातीला साताऱ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। साताऱ्यातील खंबाटकी परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटात महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती। काल संध्याकाळी खंबाटकी घाट परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे पावसाचं पाणी घाट वळणावरून रस्त्यावरती आल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। या रौद्ररूप धारण केलेल्या प्रवाहाकडे बघताना प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकत होता। अशा जोरदार सरी साताऱ्याच्या इतर भागात देखील कोसळल्याने नागरिकांची पावसामुळे धावपळ उडाली। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, ही दृश्यच खरं तर पुरेशी बोलकी आहेत। आज खंबाटकी घाटामध्ये पावसाची आणि वाहतुकीची काय स्थिती आहे? रेश्मा, काल काही वेळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती, मात्र पुन्हा वाहतूक सुरू झाली। हा सगळा जो प्रकार आहे तो रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे घडला। पुणे ते सातारा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4च्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। हा रस्ता 6 पदरी केला जातोय। या कामादरम्यान सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटाच्या परिसरामध्ये डोंगराच्या वरती पडणारं जे पाणी आहे त्याला वाट करून देण्यात आली आहे आणि ही सोय अशी केली आहे की वरच्या भागात पडणारं हे पाणी या रस्त्यावरतीच येईल आणि तिथून पुढे पुन्हा दरीमध्ये जाईल। परंतु त्यामुळे काय परिस्थिती ओढवली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो। काल खरं तर फार पाऊस पडलेला नव्हता, परंतु या पाण्याला जी वाट करून देण्यात आली त्यासोबत जे पाणी आलं त्या पाण्यासोबत राडारोडा आणि माती होती, त्यामुळे काही वेळासाठी खंबाटकी घाटातील वाहतूक थांबवावी लागली आणि एक भीतीदायक चित्र या पाण्यामुळे निर्माण झालं। जे वाहन चालक होते ते दूरवरती राहून अगदी श्वास रोखून हा सगळा प्रकार पाहत होते। जेव्हा वरून येणारं पाणी थांबलं त्यानंतर पुन्हा वाहतुकीला सुरुवात झाली। रेश्मा, निश्चित मंदार, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।